लक्ष्मी निवास. आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पंडित सिद्धूच्या आईला म्हणते, की हा देवीच्या ओटीतला मानाचा शालूक. यंदा हा मान फक्त तुमच्या सुनेलाच मिळतोय. आणि तो शालूक सिद्धूच्या आईला पंडित देतो. तो शालूक पितांबरीला देऊन सिद्धूची आई म्हणते, की जा पूर्वीला नेऊन दे आणि सांग की तिला हा शालू नेसून देवीची पूजा करायची आहे. पितांबरी तो शालू घेऊन जात असते. तेवढ्यात तिला भावना दिसते. ती भावनाला मुद्दाम टकरावते आणि आरतीचा कलश सतलं पाणी तिच्या अंगावर सांडवते. आणि ती तिला सॉरी म्हणत पितांबरी सॉरी म्हणते. भावनाची ही साडी ओली होती. पितांबरी भावनाला म्हणते, की येथे साड्या ठेवल्या आहेत, त्यातली तू साडी नेस. लक्ष्मी आणि श्रीनिवास दोघे असतात तेव्हा सिद्धू येते आणि लक्ष्मीला म्हणते, की काकू मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. सिद्धूला घाईमध्ये म्हणते, की बाळा आपल्याला पण देवीचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि ती लक्ष्मी श्रीनिवाससोबत तिथून निघून जाते. तर तर दुसरीकडे भावनाची साडी ओली झाल्यामुळे भावना पितांबरीने दिलेली साडी घालून सर्वांसमोर येते. भावनाच्या अंगावर ती साडी बघून सिद्धूची आई भावनाला ओरडते आणि म्हणते, की तुझी हिंमत कशी झाली ही साडी नेसायची? ही साडी मी माझ्या सुनेला दिली होती. ताबडतोब जा आणि जाता आणि आत्ताच ती साडी बदलवून ये. भावना साडी बदलवायला जाणारच. तेवढ्यात तिथे देवीची शक्ती असलेली आई येते आणि भावनाला म्हणते, की थांब पोरी, हा देवीचा आशीर्वाद आहे आणि हाच तुझा नशीब आहे. तर देवीचा आशीर्वाद भावनाला कोणता संदेश देणार?